नमस्कार मित्रांनो, आता आपण चढाई करतोय चौराई देवी मंदिर. सोमटणे फाट्यापासून जवळच आहे, खूप सुंदर आहे. चौराई देवी मंदिराचा हा जो पायवाट आहे, ॲक्च्युली ही डोंगरवाट आहे आणि हे डोंगरवाट थोडीशी स्टीफ आहे. आलो अंदर थोडं माथ्यावर आल्यावर जरा संपलं का? संपलं. एक थोडं अंतरावर आल्यानंतर एक थोडंसं असं माथा आहे. इतकी झाड आहेत, घनदाट झाड आहेत. ही टेकडी एक प्रकारची. दम लागला. एक तलाव पण दिसतोय, खूप सुंदर दिसतोय. एक सर्टन अंतर आपण चालून आलो ना थोडंसं की एक छानसं स्टीफ आहे. स्टीफ नंतर एक थोडंसं प्लेन रस्ता आहे. मग दाखवू त्याच्यामध्ये. ह्या प्लेन रस्त्यानंतर समजा मला वाटतं आता एक 20 मिनटं झाली चालतोय. 20 मिनिटानंतर एक प्रवेशद्वार दिसतंय, मग ते दाखवतो. ह्या पायऱ्या छोट्याशा. ग्रामदैवत श्री चौराई देवी मंदिर उत्सव कमिटी 2016 सोमटणे गाव, असं हे प्रवेशद्वार आहे. वाव, खूपच सुंदर टेकडी आहे. आपल्याला चंद्र दिसलेला आहे, चंद्राचा फोटो काढून टाकूया. आता फायनली आम्ही मंदिराच्या गाभाऱ्याच्या जवळ पोहोचलो, पण अनफॉर्च्युनेटली मंदिर बंद आहे. त्यामुळं 6ला आरती करतात आणि मग मंदिर बंद होतं. मग वेळेचं थोडंसं भान ठेवा जेव्हा कधी याला. ॲक्च्युली ही आमची अनप्लॅन ट्रिप झाली, शॉर्ट ट्रिप म्हणायला लागेल. पण मस्त आहे, व्ह्यू एकदम छान आहे, जबरदस्त. लेट्स गो. बद्दल कोणी सांगितलं, कसं काय तो ट्रेकचं सुचलं तुला? या ठिकाणी आमचे बरेचसे मित्रमंडळी आहेत, जे ग्रामसेवक वगैरे जे इथं वडगावमध्ये राहायला आहेत, तर त्यांच्याकडनं बऱ्याच वेळा ऐकलं आणि ते दर शनिवार रविवारीकडे ट्रेकला यायचे. अरे वा, मस्त. फॅमिली. आणि मला खूप दिवसापासून यायची इच्छा होती. एक मागच्या 2 आठवड्यापूर्वी 3 आठवड्यापूर्वी आम्ही इथं एकदा येऊन गेलो. आणि आज सरांनी आणि राहुलनी सांगितलं होतं की आपण कुठेतरी बाहेर जाऊया. सकाळी त्यांना जमलं नाही यायला, मग त्यांच्या आग्रहाखातीर आपण जाऊया कुठेतरी असं ठरलं. आम्ही गाडीत बसलो, देव रोडपर्यंत जाईपर्यंत आमचं ठरलं की इथे जाऊ म्हणून. मस्त मस्त अनप्लॅन्ड आलो आम्ही. मस्त, कारण वेळ पण कमी होता आमच्याकडे. मग इथून परत मावळात पुढे जाण्यात काय पॉईंट नव्हता. चला, तसं पाहायला गेलं तर इतकं निसर्गरम्य ठिकाण इतक्या जवळ आणि चांगलं असू शकलं असं वाटत पण नाही. खूप घनदाट झाडी आहेत आणि येताना कंटिन्यू मोरांचा आवाज येत होता. म्हणजे आणि तुम्ही ह्या इथं जर पाहिलं ना वरती, तर मोराचा फोटो आहे
म्हणजे एक शिल्प आहे. छान वाटलं म्हणजे की. आणि हा एक्सप्रेस हायवे खाली दिसतोय तो एक्सप्रेस हायवे आणि जुना मुंबई पुणे हायवे 2 इंचामध्ये बरोबर आहे. एकदम माथ्यावरती आणि खूप सुंदर आणि एकदम पीसफुल प्लेस आहे. मस्त. बाय.